स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता सर्वजण आलेले आहेत, म्हणजे दादा ताई आलेले आहेत। तर त्यांची इच्छा होती की बा आपण कुठं फिरायला जायचं, म्हणून मग सर्वांनी विचार केला की बा चला आज आपण सर्वजण मिळून जाऊ देवदर्शनासाठी। म्हणून आता इथे सर्वांची तयारी झालेली आहे, न्यूच्या पप्पांची पण तयारी झाली। तर म्हणून मग आता आम्ही विचार केला की बा आपण बाहेरच कुठं नाश्ता वगैरे करू। तर म्हणून मग घरून काही आम्ही टिफिन वगैरे काही घेतले नाही बनवून, आणि आज आम्ही 2 गाड्या घेऊन चलो, कारण की कसं आहे 6 जण आहे आम्ही, तर एका गाडीमध्ये बसणार नव्हतो। म्हणून मग आम्ही आता इथे 2 गाड्या घेतलेल्या आहेत। तर मागच्या गाडीमध्ये म्हणजे दादाच्या गाडीमध्ये आई पप्पा बसलेले आहेत आणि आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलो। तर इथे थांबलो होतो आम्ही डिझेल भरण्यासाठी। तर डिझेल भरून झालेलं आहे आणि बाहेर इतका पाऊस सुरू झाला की तुम्हाला काय सांगू। पण पाऊस आला तर हे बरं झालं, कारण की 2-3 दिवसापासून आहे ना ऊन तापत होती, त्याच्यामुळे खूप गरमी होत होती। तर विचार चालूच होता की देवा आज तरी पाऊस येऊ दे, म्हणजे कसं आहे बाहेरचं वातावरण जर थंड असलं ना तर फिरायला जाण्याची मजाच खूप वेगळी असते, आणि त्याच्यामध्ये जर पूर्ण फॅमिली असली ना तर त्याच्यापेक्षा आणखीन मजा येते। तर म्हणून मग आता आम्ही सर्व फॅमिली निघालो देवदर्शनासाठी। तर आता इथे थोडा वेळ थांबलो, कारण की दादा पेट्रोल भरत होते त्यांच्या कारमध्ये, तर त्यांना थोडासा वेळ होता, म्हणून आता आम्ही इथे उभं राहिलो। तर इथे आता आमची न्यू आहे ना ही शांत बसलेली आहे, कारण की तिची इच्छा होती तिकडच्या गाडीमध्ये जाण्याची। मला ताईने म्हटलं पण होतं की बा हिला मी माझ्या गाडीमध्ये घेऊन बसते, पण ताईला म्हटलं नाही, कारण की कसं ह्या दोघीजणी खूप गोंधळ करत होत्या, आणि तिला जर या गाडीमध्ये घेतलं असतं ना तरी पण या दोघींनी खूप गोंधळ घातला असता। म्हणून मग या दोघींना थोड्या वेळसाठी आम्ही वेगळं ठेवलं, आणि त्याच्यामुळे आमची जे न्यू आहे ना ही थोडीशी सॅड झालेली आहे, शांत बसलेली आहे इथे। ती काहीच बोलत नव्हती, तुम्ही बघू शकता आता पण ती आहे ना शांतच बसली। तर पाहणार मी पुढे गेल्यानंतर मग लागलं तर मिहूला मी आमच्या या कारमध्ये घेऊन येणार, म्हणजे कसं आहे त्या दोघीजणी जर वेगळ्या राहिल्या ना तर त्या खूप अशा शांत होतात। म्हणून आता पुढे चालून या दोघींना एकत्र या कारमध्ये घेऊन येणार। तर इथे बाहेर मस्तपैकी पाऊस सुरू होता, पण इथे पावसाची मजा आमच्या न्यूला घेताना आली, कारण की ती एकटी होती त्याच्यामुळे इतकी बोर झाली की ती आहे ना लगेचच झोपली। तर आता सर्वजण पोचलो आम्ही उपराईच्या दर्ग्यावर, आणि आमचे जे आजोबा पंजोबा होते ना तेव्हापासून आम्ही या देवाला मानतो, आणि तेव्हापासून म्हणजे दरवर्षी आम्ही या देवाच्या दर्शनासाठी येतो। पण 2-3 वर्षापासून आहे ना आमचं येणं झालंच नाही, म्हणजे आम्ही मिहूला घेऊन आलो होतो तेव्हापासून आमचं इथे येणंच नाही झालं। तर आमचा मदत आहे ना प्लॅन झाला होता की बा आता कसं आहे न्यू झालेली आहे 2 वर्षाची कंप्लीट, तर तिचे आपण इथून म्हणजे दर्शन करून आणू। पण कशाचा जो विचार आपण करतो ना ते कधीच होत नाही, आणि खूप वेळा आम्ही विचार केला होता की बा आपण इथे याचं, पण मदत काही ना काही अडथळे आलेच होते। तर आता कसं आहे आमची सर्व फॅमिली आता एकत्र आहो। तर दादानी म्हटलं की बा मला सुट्ट्या पण आहेत आता 2-3 दिवसाच्या, तर दादानी म्हटलं की बा आपण उपराईला, त्यानंतर मुऱ्याला आणि मग शेगावला जाऊन येऊ। तर आज तर आम्ही उपराई केली, त्यानंतर मग आता मुऱ्याला जाणार आहो। तर आता बघू पुढे आणखीन म्हणजे शेगावला होते की नाही होतं जाणं, कारण की बाहेर आहे ना पाऊस खूप चालू होता। तर असा विचार केला होता की बा आपण म्हणजे कसं आहे एका दिवसात जर झालं तर आपण 3 देवस्थानं करू, पण आता जे होत आहे तिथेच जाऊ। तर इथले आहे ना दर्शन खूप छान झाले, शांततेने दर्शन झाले, आणि आतमध्ये आहे ना लेडीजला जाणं अलाउड नाही आहे, म्हणून मग 2 मुली आणि दादा आणि हेच गेले दर्शनासाठी। तर आम्ही तिघींनी आहे ना बाहेरूनच दर्शन केले। झाला आहे ना निहू जय जय करून, आता मंदिराला बाय पण करत आहे आमची। हा जे जे झाला करून, हा बाय। बरं ये घरून ये मग चला। तर इथलं आहे ना आता हे नवीन बांधकाम झालेलं आहे, कारण की जे जुनं होतं ना ते खूप छान होतं, पण आता कसं पावसामुळे सर्व भिंती वगैरे आहे ना त्या थोड्याशा घसरल्या होत्या, म्हणून मग यांनी आहे ना हे मंदिर आहे ना हे नवीन बांधलेलं आहे। तर इथे आहे ना दरवर्षी खूप छान यात्रा पण असते, पण यात्रेच्या वेळेस इतकी गर्दी असते की दर्शनाला खूप वेळ लागते, म्हणून मग आम्ही आहे ना यात्रेच्या वेळेस येत नाही, आम्ही मधातच येतो दर्शनासाठी। खूप दिवसाची इच्छा होती की बा निहूच्या पाया पडून आणू आपण सर्व देवस्थानावरून, पण कशाचं काही ना काही कारणामुळे ते पुढे ढकलतच गेलं। तर फायनली आता सर्व फॅमिली एकत्र होतो, तर विचार केला तर आता झालेले आहेत दर्शन इथले। आता मुरादेवी करू, आणि त्याच्यानंतर मग पाहू। आता ताईचं दादाचं चालू आहे शेगावला जायचं, पण कसं आहे माझं तर होणार नाही आहे शेगावला जाणं, कारण की मला
घरी थोडंसं काम आहे, त्याच्यामुळे मग आम्ही मुरादेवीवरून आम्ही अकोटला निघून जाऊ. निहू, मी आणि निहूचे पप्पा. आई पप्पा तरी त्यांच्यासोबत जाणार आहे शेगावला. तर इथे आता एका ठिकाणी थांबलो मी हॉटेलवर, कारण की आम्हाला सर्वांना खूप भूक लागल्या होत्या आणि घरून आम्ही नाश्ता पण करून आलो नव्हतो. तर म्हणजे घरूनच असा प्लॅन होता की बा आपण कुठं बाहेर थांबू. तर दादा म्हणत होते की बा जर वाटलं तर आपण जेवणच करू, पण कसं आहे एकदम जेवण म्हटलं ना तर खूप हेवी होते. म्हणून मग आता इथे थोडंसं एक समोसा किंवा मग वडा वगैरे आम्ही खात आहोत आणि त्यानंतर मग निघू मुरादेवीसाठी. तर मी फर्स्ट टाईम असा हा आलूबोंडा रस्सा खात आहे, कारण की मला इतका काही आवडत नाही. आणि म्हणून मग आता कसं सुकं खाल्ल्यापेक्षा म्हणून मग यांनी म्हटलं की बा रश्श्यासोबत खा, खूप छान लागते खायला. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की बा ह्या दोघी बहिणी जेव्हा वेगळ्या होत्या ना तर तेव्हा एकदम शांत शांत होत्या. तर म्हणून मग आता मिहूला पण मी या कारमध्ये घेतलेला आहे आणि दोघीच्या मस्त्या आता सुरू झालेल्या आहेत. मस्त दोघी बहिणी मस्त्या करत आहे. तर मध्येच आम्हाला हरिण पण दिसले, खूप सारे हरिण होते. तर दोघी बहिणीने हरणाला पाहून खूप एन्जॉय केला. मी आलो आहो मुरादेवीच्या दर्शनाला सर्वजण. आता इले घ्या लागते. हा ती उतरा खाली, आता इले घ्या. हा हा बापरे नेहू केला का, झालं का तुझं जे जे? छान छान कर. कोण आहे? महादेव. ओम नमः शिवाय. हा पप्पा कर, पप्पा पप्पा तू पण कर. तर देवीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं की तुम्हाला काय सांगू. आणि सर्व फॅमिली जर एकत्र असली ना तर आणखीनच मजा येते, म्हणजे असं देवस्थानाचे सर्व दर्शन करून. तर आता आमची इथे पण दर्शनानं खूप छान झाले, जास्त गर्दी नव्हती आणि खूप छान दर्शन झाले. आणि देवीची मूर्ती इतकी छान दिसत होती की तुम्हाला काय सांगू, म्हणजे असं वाटत होतं की त्या देवीकडे एकटक पाहतच राहावं. तर म्हणून मग मी थोड्या वेळ देवीची इकडेच पाहत राहिली आणि माझं मन देवीच्याकडे पण इतकं शांत झालं की तुम्हाला काय सांगू. कारण की देवी माता दिसायला खूपच सुंदर दिसत होत्या, कारण की त्यांचा शृंगार, त्यांची साडी वगैरे खूप सुंदर दिसत होत्या. आणि ज्यांनी त्यांना सजवलं ना त्यांनी खूपच छान सजवलेलं होतं देवी मातेला. तर इथे आता सर्वांचे दर्शन झालेले आहेत. आमच्या निहूचे आणि मिहूचे पण दर्शन झाले. आणि आमच्या दोघी मुलींचं असं आहे की बा त्यांना नुसतं पैसे पाहिजे होते दानपेटीमध्ये टाकण्यासाठी. त्या वरच्यावर पैसेच मागत होते. तर त्यांना 2 वेळा दिले, पण कशाचं त्या थांबतात. तर त्यांना म्हटलं की चला आता बाहेर थांबा, थोडा वेळ खेळा तुम्ही. तर इथे आता ताईला आणि आईला मी हळदी कुंकू लावत आहे. त्याच्यानंतर मग आम्ही थोडा वेळ बाहेर बसू. तर इथे पण आमच्या निहूनी जे जे करणं सुरू करून दिलेलं आहे. काय माहिती आमच्या निहूचं काय आहे, तिला जे कुठं पण जे दिसतात ना तर ती हात जोडून उभीच राहते. आता म्हणजे जेव्हा आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली होती ना तिथे, तेव्हा महादेवाच्या मंदिराच्या समोर जाऊन उभी राहिली होती. आणि आता पण ती अशीच करत आहे, श्री रामजीच्या फोटोच्या समोर उभी राहिली आणि त्यांनी छानपैकी दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही आता इथे थोडा वेळ बसलो, कारण की इथे खूप छान आम्हाला वाटत होतं. आणि आमच्या 2 मुलीचं असं आहे की जिथे आम्हाला खेळायला जागा मिळाली ना आम्ही तिथे खेळतो. तर आता इथे तसंच चालू आहे. निहू आणि मिहू तुम्ही बघू शकता किती छान आता इथे खेळत आहे. आता फ्रेंड्स, आता मुरादेवीचे खूप छान दर्शन झालेले आहे आणि खूप छान वातावरण आहे इथलं की तुम्हाला काय सांगू, मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. निघण्याची इच्छा नव्हती, पण आता घरी काम आहे त्याच्यामुळे आम्ही घरी निघत आहोत. आणि आई पप्पा ताई दादा चाललेले आहे शेगावला. तर हो हे आणले चिप्स आणले अजून. हां तर तर हे सर्वजण शेगावला चालले आणि आम्ही घरी चाललो. तर इथे आता दादा चिप्स वगैरे घेत होते, तर आमच्या निहूला दिसले की डॅडी तिथे चिप्स वगैरे घेत आहे. तर तिने पण इथून आवाज दिला. हो 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 दिली ना आण पप्पाने. हो चला मग आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला आता मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.